स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल। तर आज आहे ह्यांचा बर्थडे। तर ह्यांचा बर्थडेचा केक बनवायचा आहे आणि केक मी घरीच बनवणार आहे। तर आईस केक बनवणार आहे आणि रसमलाई फ्लेवरचा बनवणार आहे। त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा। तसेच व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा। तर चला मग आता मी रसमलाई केक बनवणार आहे रसमलाई फ्लेवरचा। तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण आता केक बेक करायला ठेवूयात आणि त्याच्यानंतर मी दाखवेन तुम्हाला की पुढे काय काय करायचं आहे ते। तर केक बनवण्यासाठी इथे मी पाव किलो हे व्हॅनिला प्रीमिक्स घेतलंय आणि त्याच्यानंतर आता हा रसमलाई केक बनवायचा आपल्याला, त्यामुळे इथं रसमलाई फ्लेवरचं इसेन्स घेतलंय। 1 ग्लास पाणी घेतलंय आणि 1 पळी तेल लागणार आहे आपल्याला। तर 1 पळी म्हणजे साधारण 40 ते 50 मिली आपल्याला तेल लागणार आहे। तर आता हे मी कट करून घेतलंय पॅकेट। आता ह्या बाउलमध्ये मी हे प्रीमिक्स काढून घेते। तर हे 1 पळी तेल टाकून घेते मी आता। तेल छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं। जास्त एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून असं बॅटर हे मिक्स करून घ्यायचं। घे की पाणी टाक। तर थोडं थोडं पाणी टाकून छान असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आणि इथे बघा मी असं थोडं थोडंच पाणी टाकते, कारण बॅटर जर पातळ झालं तर आपला केक जो आहे तो छान असा फुगणार नाही आणि चिकट होऊ शकतो। त्यामुळे पाणी थोडं थोडंच टाकून छान असं बॅटर बनवून घ्यायचं। आता त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये रसमलाई इसेन्स ॲड करते 4 ते 5 ड्रॉप्स। जर तुम्हाला वेगळ्या फ्लेवरचा केक हवा असेल तर तुम्ही वेगळा फ्लेवर टाकू शकता। तर इथे मी रसमलाई केक बनवणार आहे, त्यामुळे रसमलाई फ्लेवरचा इसेन्स ॲड केला आहे आणि छान असं परत एकदा बॅटर व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं। तर बॅटर छान मिक्स झाल्यानंतर आता मी इथे केक टीन घेतला आहे, त्याला खालून पण असं व्यवस्थित तेल लावून घेतलं, त्याच्यावरती बटर पेपर ठेवून घेतला आणि बटर पेपरला परत वरून थोडंसं तेल लावलं जेणेकरून आपला केक चिकटणार नाही भांड्याला। तर इथं आता मी बॅटर पूर्ण जे काय आहे ते केक टीनमध्ये टाकून घेते। तर मी केक पातेल्यात बनवणार आहे, त्यामुळे पातेलं जे आहे ते ऑलरेडी मी प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिले गॅसवरती। तर इथे असं टॅप करून घ्यायचं 10 ते 12 वेळा, जेणेकरून त्याच्यामध्ये जी काही एअर असेल ती बाहेर जाईल आणि आपला केक छान असा फुगेल। तर इथे बघा पातेलं छान असं गरम झालेलं आहे आणि एक स्टँड ठेवून घेतला आणि त्याच्यावरती केकचा टीन ठेवून घेतला। आता हे झाकण ठेवून आपल्याला 40 ते 50 मिनटं मीडियम गॅसवरती केक बेक करून घ्यायचा आहे। आता 40 ते 50 मिनटांनी मी तुम्हाला चेक करून दाखवते। आता 50 मिनटं झाली आहेत केकला। तर आपण बघूयात केक बेक झाला आहे की नाही ते कसं चेक करायचं ते। तर इथं मी सुरी घेतली आणि सुरी त्याच्यामध्ये बघितली मी खोचून, तर क्लीन निघाली आहे सुरी। ह्याचा अर्थ आपला केक छान असा बेक झालेला आहे। तर आता केक काढून घेते मी बाहेर। तर केक डिमोल्ड करायला घाई करायची नाही, पूर्ण थंड झाल्यानंतरच तो त्या भांड्यातून काढून घ्यायचा, नाहीतर जास्त तुकडे वगैरे पडण्याची शक्यता असते। तर केक छान थंड होतोय तोपर्यंत आपण क्रीम फेटून घेऊयात। तर इथे मी व्हिप क्रीम घेतली आहे ट्रोपोलाइटची। तर ही 1 कप घेतली आहे मी। तर तो कप साधारण 200 ml चा तो कप आहे। तर तेवढी क्रीम घेतली आहे। अर्धा किलो केकसाठी तेवढी क्रीम पुरेशी होते। तर इथं बीटरच्या मदतीने मी आता क्रीम फेटून घेते। तर 5 ते 10 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही आणि केक बेक होण्यासाठीच वेळ लागतो, बाकी डेकोरेशनला वगैरे जास्त वेळ लागत नाही। तर आता मी केक थंड करण्यासाठी ठेवून दिला आहे फॅन खाली आणि आता क्रीम फेटून घेते। तर आधी बघा तिथे बाजूलाच उभा राहिला आहे। तर आता मी थोडेसे 4 ते 5 कलरचे ड्रॉप्स टाकून घेते, येलो कलरचे, कारण आपला रसमलाई फ्लेवरचा केक आहे त्यामुळे येलो कलर छान वाटतो त्या केकसाठी, म्हणून मी थोडासा कलर टाकून घेतला आहे। कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलात तरी चालेल, व्हाईट क्रीम ठेवली तरी चालते। तर इथे मी कलर टाकल्यानंतर परत एकदा छान फेटून घेते आणि आता क्रीम तयार झाली की नाही हे कसं ओळखायचं ते पण मी तुम्हाला दाखवते। तर आता मी पातेलं उलटं करून दाखवते बघा, तर क्रीम आपली खाली पडत नाही।
ह्याचा अर्थ आपली क्रीम तयार झाली आहे। आणि ते जे बीटर जे आहे ते असं क्रीममध्ये घालून बाहेर काढले की अशी टोकं दिसतात त्याला, तेव्हा समजायचं की आपली क्रीम तयार झाली आहे। तर क्रीम तयार करून घेतली आणि इकडं केक पण छान असा थंड झालेला आहे। तर केक पण मी आता डिमोल्ड करून घेतला आणि किती छान फुगला आहे बघा, अजिबात चिकट वगैरे झालेला नाही आहे किंवा क्रिम्स जास्त निघालेले नाही आहेत, साईडने वगैरे व्यवस्थित छान असा झाला आहे आणि व्यवस्थित बेक झाला आहे छानपैकी। तर आता आपण केकचे 3 लेयर्स कट करून घेऊयात, तुम्ही 2 करू शकता 3 करू शकता। तर इथं मी आता केकचे 3 लेयर कट करून घेते आणि इथं मी धागा घेतला आहे बघा, दोरा, तर त्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित असे 3 लेयर कट करून घेणार आहे। तर धागा जो आहे तो व्यवस्थित असा लावून घ्यायचा साईडने आणि त्याच्या विरुद्ध दिशेने दोन्ही बाजूने असं खेचून घ्यायचा। तर छान असे केकचे लेयर्स तयार होतात आणि आतून पण बघा किती छान असा बेक झाला आहे केक। तर त्याच पद्धतीने आता मी दुसरी लेयर पण कट करून घेते। तर शिस्तीत करायचं, ह्या कामाला जास्त घाई करायची नाही, नाहीतर केक व्यवस्थित कट होणार नाही। तर अशा पद्धतीने बघा मी आता दुसरी लेयर पण केकची कट करून घेतली आणि क्रम्स अजिबात निघालेले नाही आहेत। जर तुमचं केकचं बॅटर जर पातळ झालं ना तर केक चिकट होतं आणि क्रम्स जास्त निघतात, त्यामुळे केकचं बॅटर जास्त पातळ करायचं नाही। तर इथं मी बघा खाली असं थोडीशी क्रीम लावून घेतली आणि त्याच्यावरती केकची एक लेयर ठेवून दिली। तर रसमलाई केक बनवायचं आहे त्यामुळे मी इथं रसमलाई घेतली आणि ही अर्धा पाव रसमलाई आहे। तर जो काही रस आहे तो आपल्याला ह्याच्यावरती केकच्या लेअरवरती टाकून घ्यायचा आहे, म्हणजे सोप करून घ्यायचा आहे तो लेअर आपल्याला रसमलाईने। इतर वेळी आपण शुगर सिरपचा वापर करतो, पण रसमलाई फ्लेवरमध्ये हा जो रस आहे ना तोच रस आपण टाकून घ्यायचा, त्याने केकमध्ये छान असा फ्लेवर येतो आणि खातानाही खूप छान लागतो। तर छान रस पसरवून झाल्यानंतर टाकून झाल्यानंतर मी आता क्रीम लावून घेते। तर क्रीम पण लावून घेतली आता बघा, व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घ्यायची। तर सेम प्रोसेस आपल्याला करायची नंतरही। तर आता रसमलाईचे तुकडे असे बारीक बारीक करून घ्यायचे आणि ते त्या लेअरवरती ठेवून घ्यायचे क्रीममध्ये, जेणेकरून केक खाताना असे दाताखाली तुकडे आले की खूप छान लागतो केक, मस्त लागतो आणि रसमलाईचा फ्लेवर पण छान येतो। त्यामुळे इथे असे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे आणि थोडी वरून डेकोरेशनला पण ठेवून घ्यायची। तर अशा पद्धतीने मी आता दुसरी लेअर पण वरती ठेवून घेतली आहे आणि छान असं परत त्या लेअरवरती पण आपल्याला रस टाकून रसने असं सोप करून घ्यायची ती लेअर पण। सेम प्रोसेस करायची आहे। तर इथे बघा मी व्यवस्थित सगळीकडे असा रस टाकून घेतलेला आहे आता, आणि आता परत वरून आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे। तर क्रीम लावताना व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची सगळ्या साईडने, म्हणजे आपला केक व्यवस्थित दिसतानाही दिसतो आणि असा खालीवर वगैरे होत नाही, लहान मोठा होत नाही, सर्व बाजूने व्यवस्थित असा दिसताना दिसतो। तर आता मी दुसऱ्या लेअरवरती पण क्रीम छान अशी पसरवून घेतली आहे आणि साईडला जी क्रीम बाहेर आली होती खालच्या लेअरमधून वरच्या लेअरमधून, तर ती पण व्यवस्थित अशी लगेच लावून घ्यायची, जेणेकरून जे काही थोडेफार क्रम्स असतील ते आतल्या चिकटल्या जातील आणि वरती फिनिशिंग करताना आपल्याला व्यवस्थित करता येईल, असं बाहेर वगैरे क्रीम जास्त हे होणार नाही आणि पटकन डेकोरेशन म्हणजे फिनिशिंग होऊन जाईल। तर सेम प्रोसेस मी परत वरती रसमलाईचे तुकडे घेतलेत आणि वरती ठेवून घेते। तर व्यवस्थित ते तुकडे ठेवून घेतल्यानंतर आपली शेवटची लेअर म्हणजे तिसरी लेअर पण व्यवस्थित ठेवून घ्यायची त्याच्यावरती आणि परत सोप करून घ्यायचं। रस जो काय आहे शिल्लक राहिलेला तो पण मी आता वरती टाकून घेते सगळ्या बाजूनी। तर आता मी रसमलाई बाजूला काढून घेतली आणि त्या वाटीमध्ये पण थोडाफार रस होता, तर तो पण मी व्यवस्थित असा पसरवून घेतला लेअरवरती त्या। सेम प्रोसेस आता परत क्रीम लावून घ्यायची वरून। तर केक करणं खूप सोपं आहे, जास्त काय अवघड वगैरे नाही आहे, लगेच होतो केक तयार। फक्त बेक होण्यासाठी जो काय वेळ लागेल तो, नाहीतर असा तर डेकोरेशनसाठी डिझाईनसाठी वगैरे वेळ लागत नाही। तर ही शेवटची लेअर असल्यामुळे मी अशी वरती पण क्रीम लावून घेतली आणि बाजूने पण अशी क्रीम लावून घेतली। आता आपल्याला फिनिशिंग करून घ्यायचं आहे केकचं। तर छान अशी वरची क्रीम पहिल्यांदा मी पसरवून घेते आणि नंतर बाजूची क्रीम पसरवून घेते। तर वरची क्रीम बघा मी अशी व्यवस्थित पसरवून घेतली आहे। आता आपण बाजूची क्रीम पण व्यवस्थित स्क्रॅपरच्या साहाय्याने पसरवून घेऊयात। जर तुमच्याकडे स्क्रॅपर नसेल तर तुम्ही ATM कार्डचा पण वापर करू शकता, त्यानेही छान क्रीम म्हणजे स्क्रॅपरपेक्षा जास्त चांगली लागली जाते ATM कार्डनी। तर तुम्ही ATM कार्डचा पण वापर करू शकता ज्यांच्याकडे स्क्रॅपर नसेल त्यांनी। तर हे बघा मी आता व्यवस्थित अशी क्रीम लावून घेते बाजूने पण।
तर डिझाईन वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, स्टार नोझल वापरू शकता किंवा दुसरं कोणतंही वापरू शकता. तर हे माझ्याकडे एक आहे फुलाचं नोझल आहे, असं फुलाचं आकार तयार होतं त्यांनी. त्याच्यावरती नंबर वगैरे नाही आहे, मी चेक केलं, नाही तर मग मी नंबर वगैरे सांगितला असता. तर अशा पद्धतीने मी बाजूने असे छान अशी फ्लावर्स काढून घेतले क्रीमने आणि वरून जे काही रसमलाईचे बॉल्स होते ते पण ठेवून घेतले, जेणेकरून छान दिसतं रसमलाई केक. मग असे वरती ठेवले बॉल्स. तर मी थोडेफार असे बदामचे काप पण करून घेतले होते, कारण रसमलाई केकमध्ये असे बदाम वगैरे छान लागतं खाताना, म्हणजे मस्त येतो फ्लेवर त्याचासुद्धा. त्यामुळे मी बारीक बारीक तुकडे करून घेतले होते आणि ते पण वरती असे ठेवून घेतले मी. तर माझ्याकडे थोड्याफार गुलाबाच्या पाकळ्या होत्या, मी रसमलाई केकसाठीच ठेवल्या होत्या. तर त्या पण मी अशा बाजूने व्यवस्थित छान लावून घेतल्या आता आणि त्याने एक छान लुक आला होता त्या केकला, अगदी छान दिसत होता केक त्याने. तर बाजूने पण अशा मी लावून घेतल्या पाकळ्या आणि थोड्याफार शिल्लक राहिल्या होत्या त्या परत मी वरती पण थोड्याशा लावून घेतल्या आणि किती छान अशी डिझाईन तयार झाली आहे बघा, मस्त डिझाईन तयार झालेली आहे. आणि वरती पण बघा मी साईडला असे मध्ये मध्ये थोड्याफार पाकळ्या राहिल्या होत्या त्या पण लावून घेतल्या छान अशा. मध्ये पण एक पाकळी ठेवून घेतली आणि अशा पद्धतीने आपला छान असा केक तयार झाला. तर थोडीशी क्रीम शिल्लक होती, मग म्हटलं त्याच्यामध्येच मी क्रीम भरून घेतली त्याच नोझलमध्ये आणि खालच्या साईडला पण थोडीशी डिझाईन अशी करून घेतली. तर अशा पद्धतीने आपला रसमलाई फ्लेवरचा आईस केक तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी केकची हे मला कमेंटमध्ये सांगा.